तर सर्वात आधी ना तुम्ही हा आवाज ऐका। तर आज ना सकाळचं सगळं काम आटपून मी निघाले होते कामाला दुसऱ्यांच्या शेतामध्ये। तर इथं ट्रॅक्टर आला होता आम्हाला घ्यायला आणि आम्ही सगळ्याजणी चाललो होतो। तर खूप मजा येते ट्रॅक्टरमध्ये जायला। आणि इथे मग फायनली जे शेतकऱ्याच्या इथे गेलो होतो ना, त्या शेतकऱ्याचा हा मळा होता। तर भरपूर मोठा शेतकरी येतो, त्याने भरपूर काही पिकं लावलेली आहे। तर आज ना आम्हाला मिरच्या तोडायच्या होत्या आणि इकडे ना मिरच्या भरपूर राहत्या, त्याच्यामुळं जास्त करून मिरच्या तोडायचेच कामं आम्हाला आता सध्या चालू आहे। आणि आम्ही अशा प्रकारे तोंडबीट बांधून चाललो होतो आणि हे जे समोर दिसते तुम्हाला, तर ह्या होत्या त्या शेतकऱ्याच्या मिरच्या आणि इथेच आम्हाला मिरच्या तोडायच्या होत्या। तर अशा काटा राहतो, हा बघा, हा प्लॅस्टिकच्या पिशव्यांसमोर जो काळा आहे तो, तर त्याच्यावर 10-10 किलोच्या 20 रुपयाने अशा पिशव्या मोजून घेतात आणि मग ते 20 रुपयाप्रमाणे आपल्याला पैसे भेटतात। तर बघा भरपूर अशा शेतकऱ्याच्या मिरच्या आहे। आणि त्यानंतर मग मी ना पिशव्यांचं जे पॉकेट होतं ना ते आणलं होतं आणि त्याच्यातूनच आपल्याला काय लागतील तितक्या पिशव्या आपण म्हणजे आपल्याच्याने जितक्या भरतील तेवढ्या पिशव्या घेऊन टाकायच्या, 2-2 3-3। तर मी इथे 4-5 घेतल्या होत्या अगोदर आणि त्यानंतर मग जशा संपतील तशा घ्यायच्या। तर खरंच खूप छान वाटतं असं शेतामध्ये कामाला जाऊन, कारण भरपूर म्हणजे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पण जायला भेटतं आणि त्याशिवाय बाहेरमध्ये ना म्हणजे एक मजाच वेगळी असते त्या कामाची। तर मग आता इथे मी एकच नंबरची सरी धरली होती, कारण की अजून म्हणजे जास्त बाया काय आलेल्या नव्हत्या। तर मग आम्ही सगळ्या अशा गेटअप घेऊन टाकता, कोणी वरून आहे ना पॅन्टी घालून घेतं, म्हणजे मग साड्या किंवा कपडे जे आहे ते खराब होती नाही त्याच्यामुळे, आणि ऊन पण लागत नाही त्याच्यामुळे मग अशा वरून स्वेटर स्टोन बांधून घेतलं की मग ऊन जास्त लागत नाही। तर मग इथे ना ताईला कॅमेरा धरायला लावला होता, म्हणजे मग त्या दुसरं पण दाखवतील त्याच्यामुळे। आणि अशा पद्धतीने आमच्या कामांना आता सुरुवात झालेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतो कसा नाही नक्की कमेंट करून सांगा। तर आता मी बी लागली एकदम म्हणजे जोरात कामाला, साडी बिडी खोचून। तर आता चला व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करू आपण। कांदा लसूण चालतच नाही, मूळ म्हणजे चालतच नाही रे आपल्याला। सगळं चालत आहे, टमाटे चालत, काकड्या चालत, टमाटे नाही, कांदा आणि लसूण। कांदे नाही चालत बाबा हे पारायणाला देवाच्या याला थोडी चालत। खायला सगळं चालत, काय होत नाही। निषेध केलेला आहे कांदा आणि लसणाचा। भाजी तर टाकीत नाही का, टाकीत नाही श्रावण सुवर्णा बाई आली का? काल दादाला कांद्याची चटणी मग त्याला काला दिली करून त्याला? मग ते खात ना ग, मग आता आपण नाही धरते, आपण धरतो मग आपल्या नाही त्याला काय ते समजा तिकडं काही खात असलं मग ते काही तो खा खोटं बोलला म्हणून मग मी बाहेर राहतो आता बा त्याला पर्याय म्हणजे आता तो बाहेर आहे ना आणि त्याला कुठं दे ना कांदा लसणाचं भेटल, आता त्याला खावाच लागणार आहे ते, पण आता घरी पर्याय राहतो ना। काला नाश्ता पाणी करून आले वाटते तिकडे झाली ज्याचं बाहेर येणं फिरणं त्याला हेच काय रे काय झालं? मार्केट चालू उद्या 15 ऑगस्ट बंद राहील ना सगळं मार्केट। आणि या मावशी त्या कशा काय तोडणार आहे उद्या टमाटे? तुम्ही मग तेच ना, उद्या जर मार्केटच बंद राहतील आणि तो कुठं नेणार होता? काय करायचं उद्या पुढचं मग हा मग ते त्याला फोन करून सांगा, सांगू का गोरखला? जागव द्यायला असल्या मग घेऊन जाईल, आज जागव द्यायला असल्या ना मग माती कवर पुढायचं, मग त्याला फोन करू पाहू का लवकर तरी मग
हा ना मग. 12 तू कोण म्हणशील मग माझ्या तर आता इथे वाजले होते 12 आणि आम्हाला जेवणाची सुट्टी झाली होती आमची. तर आता आम्ही चाललो होतो जेवायला आणि अशा पिशव्या ना भरून ठेवावं लागतं. मग ते वजन करून 10 किलो काढून घ्या, त्यानं उरले जास्त तर मग त्या आपल्याला वापस देऊन टाकत्या. तर इथे आता आम्ही सगळे जेवायला आलो होतो. हात वीत धुवायचे आणि मग सगळ्यांनी जेवायला बसायचं. दही दाखवते ना तुमचं. ह्याला ये दे एवढं पिव. त्यानंतर आहे ना आमची जेवण वगैरे झाली आणि चांगले 1-1.5 तासाने तोडल्या. त्यानंतर अचानक शेतकऱ्याच्या डोक्यात आलं की उद्या 15 ऑगस्ट आहे आणि उद्या तर मार्केट सगळं बंद राहील. त्याच्यामुळे मग आम्हाला तिथेच थांबावं लागलं तोडायला आणि घरी यावं लागलं. तर मग आता इथे प्रत्येकीच्या पिशव्या आहे ना त्या म्हणजे मोजून घेत आहे आणि प्रत्येकीची पिशव्या बाजूला लिहून ठेवताय. म्हणजे आता समजा माझ्या जर 10 पिशव्या झाल्या तर मग माझे 200 रुपये किंवा मग अशा 20 रुपया पिशवी अशा येणी हिशोबाने सगळ्यांना पैसे भेटले जाते. म्हणजे जिने जितके तोडले असतील तिला तितके पैसे. तर मग आता आहे ना शेतकरी ते मिरच्यांचं आहे ना ट्रॅक्टर लोड करताय आणि त्यानंतर मग आम्हाला नेऊन सोडतील आणि त्यानंतर मग मी घरी आले होते. आजचा दिवस तर आता घरीच आहे. तर आता दवाखान्यात जाऊन येते आणि मग भेटते तुमच्यासोबत आणि सांगाल बाई की नेमकी डॉक्टरांनी काय बोललं काय नाही. त्याच्यामुळे मग आता दवाखान्यात जातो आणि त्यानंतर मग जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते.